रात्रीच्या दरम्यान खिडकीतून घरात प्रवेश केला आणि घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि साड्या असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोपरे बोरी फाटा येथे 14 जुलै रोजी उघडकीस आली. भाऊसाहेब भानुदास जगताप वय वर्ष 68 हे राहुरी तालुक्यातील कोपरे बोरी फाटा येथे कुटुंबासह राहतात. 13 जुलै रोजी रात्री 11:30 वाजता भाऊसाहेब जगताप आणि घरातील इतर लोक जेवण करून वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपी गेले होते. त्यानंतर अज्ञात भामट्यांनी जगताप यांच्या घराच्या खिडकीतून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली. त्यानंतर भामटे 1 तोळा वजनाचे सोन्याचे दागिने, 20,000 रुपये रोख रक्कम तसेच 40 नग साड्या असा लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. भाऊसाहेब जगताप हे 14 जुलै रोजी सकाळी झोपेतून उठले असता घरात चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब भानुदास जगताप यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 784/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305(अ) 331(4) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास राहुरी पोलिसांकडून सुरू आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.